Good morning dear student. In last video we see the power of the root and root of the power. Okay, that is practice set 3.2. Next in this video we see that today's topic is cube and cube root. Okay student, 7th स्टँडर्ड ला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट बघितले आपण. ओके, सपोज आता मला 2 चा स्क्वेअर काढायचा आहे. 2 चा स्क्वेअर म्हणजे त्याची पॉवर किती असेल 2. कसा काढतो 2 चा स्क्वेअर? स्क्वेअर म्हणजे इथे रेस टू किती आहे 2, म्हणून 2 ला किती टाइम्स मल्टिप्लाय करते मी 2 टाइम्स. 2 चा 2 टाइम्स प्रोडक्ट म्हणजे काय 2 स्क्वेअर. सपोज मला 4 चा स्क्वेअर काढायचा आहे. इथे 4 चा स्क्वेअर म्हणजे 4^2. तर 4^2 म्हणजे 4 किती टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे 4 किती टाइम्स मल्टिप्लाय करायचं आहे 2 टाइम्स म्हणजे 4×4. हे झालं स्क्वेअर. आता क्यूब काय फाइंड आउट करायचं आहे. क्यूब म्हणजे काय, सपोज मला 3 चा क्यूब काढायचा आहे. 3 चा क्यूब म्हणजे 3^3. क्यूब म्हणजे काय, डेफिनेशन दिली आहे. इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स अँड मल्टिप्लाय देन द प्रोडक्ट इज कॉल्ड द क्यूब ऑफ द नंबर. म्हणजे काय का 3 चा क्यूब काढायचा, मग 3 किती टाइम्स मल्टिप्लाय करायचा 3 टाइम्स म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता मल्टिप्लिकेशन करताना कसं करणार, 3×3×3 9 नाही राईट करणार. 3×3 किती होईल 9 आणि मग 9×3 किती होईल 27. म्हणजे 3 चा क्यूब किती आला 27. ओके, सपोज मला -5 चा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. -5 चा क्यूब. -5 चा क्यूब फाइंड आउट करायचा म्हणजे -5 किती टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल 3 टाइम्स. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट -5 मल्टिप्लाय बाय -5 मल्टिप्लाय बाय -5. ओके, आता -5 फर्स्ट काय कराल -5 × -5. 2 निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट काय येतो पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. -5 × -5 किती होईल +25 राईट. 25 × हा -5 किती होईल -125. म्हणजे -5 चा क्यूब किती आला -125. निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह नंबर येतो. निगेटिव्ह नंबरचा क्यूब काय येतो निगेटिव्ह नंबर. जसं की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय येतो पॉझिटिव्ह, पण निगेटिव्ह नंबरचा क्यूब काय येतो निगेटिव्ह नंबर. का निगेटिव्ह नंबर येतो, कारण याची जी पॉवर आहे ही काय आहे ऑड नंबर. जर इव्हन नंबर असेल, पॉवर इव्हन नंबर असेल तेव्हा प्रोडक्ट काय येतो पॉझिटिव्ह, पण पॉवर काय आहे ऑड, म्हणून आन्सर काय येतं निगेटिव्ह. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय लक्षात ठेवणार की निगेटिव्ह नंबरचा क्यूब काय येतो निगेटिव्ह नंबर. आता सपोज मला रॅशनल नंबरचा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. सपोज 2/3 चा क्यूब फाइंड आउट करायचं 2/3. आता काय करणार मी, हा 2/3 किती टाइम्स मल्टिप्लाय करणार 3 टाइम्स. म्हणजे इफ 2/3 मल्टिप्लाय बाय 2/3 अगेन मल्टिप्लाय बाय 2/3 किती टाइम्स झाला हा 3 टाइम्स. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आता मल्टिप्लिकेशन झाले आपलं. इथे फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना काय करतो की न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. मग मी असं राईट करते 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता 2 × 2 4, 4 × 2 8 आणि इथे 3 × 3 9, 9 × 3 27. म्हणजेच 2/3 चा क्यूब किती आला 8/27. किंवा सिंपल याच्यामध्ये हा लॉज ऑफ इंडायसेस यूज करून अजून और असं पण सॉल्व्ह करता येईल. 2/3 ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू 2^3/3 म्हणजेच 2 चा क्यूब किती आहे 8 आणि 3 चा क्यूब किती आहे 27. ओके, असं पण राईट केलं तरी चालेल. आता क्यूब लर्न करायचे आहे आणि राईट करायचे. होमवर्कसाठी क्यूब राईट करायचे आहे 1 राईट क्यूब ऑफ नंबर 1 to 30. ही 1 to 30 चे जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरचे काय राईट करायचे क्यूब राईट करायचे. होमवर्क आणि लर्न पण करायचे, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणार नाही. ओके, होमवर्कसाठी सांगितला होमवर्क मी. हे एक्झाम्पल पण नोटबुकमध्ये राईट केले तरी चालणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे क्यूब रूट.
ओके, लास्ट स्टँडर्डला स्क्वेअर रूट बघितले, त्याच्यानंतर प्राईम फॅक्टर फाइंड आउट करायच्या 2 मेथड्स बघितल्या होत्या, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. जर जमत नसेल तर मागच्या वर्षीची नोटबुक बघायची, त्याच्यामध्ये घेतले आहेत. 7th स्टँडर्डला झालंय की प्राईम फॅक्टर फाइंड आउट कर टू फाइंड द फॅक्टर ऑफ नंबर बाय युझिंग हॉरिझॉन्टल मेथड अँड व्हर्टिकल मेथड. ते आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी वापरले. आता इथे बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिले, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. आता 216चे काय करायचं आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचं. मी सॉल्ड एक्झाम्पल घेते. फर्स्ट काय फाइंड आउट करायला लागेल की त्याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायला लागेल. स्टेप बघा, क्यूब रूट फाइंड आउट करताना फर्स्ट काय करायचे, त्याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, नंतर त्याचे ग्रुप करायचे. ओके, ग्रुप केल्यानंतर 3 ग्रुप्स मिळतील. मग ते 3 ग्रुप्स म्हणजे काय मिळेल तुम्हाला, सेम नंबरचा. मग त्या पॉवर किती येईल, 3. एक्झाम्पल घेतल्यावर बेटर मी सॉल्व्ह करून दाखवते की 216. आता टू फाइंड द क्यूब रूट ऑफ 216, इथे टू फाइंड. ओके, आता मी फर्स्ट काय करते, 216चे काय करते, फॅक्टर्स फाइंड आउट करते. तुम्हाला जर हॉरिझॉन्टल मेथड येत असेल तर हॉरिझॉन्टलने करा, व्हर्टिकल येत असेल तर व्हर्टिकल. मी व्हर्टिकल मेथडने सॉल्व्ह करते 216. आता फर्स्ट प्राईम नंबर काय आहे, 2. इव्हन प्राईम नंबर आहे 2. 1 हा प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही. याच्या युनिट प्लेसला 6 आहे, म्हणजे ह्या नंबरला 2 ने डिवाइड होईल. मग करा 2 ने डिवाइड, 1 इथे 0 8. बरोबर, अगेन प्राईम नंबरने डिवाइड करा. आता अगेन याच्या युनिट प्लेसला 8 आहे, म्हणजे याला 2 ने डिवाइड होईल. 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. नेक्स्ट अगेन 2 ने डिवाइड करा, 2 2 जा 4 आणि इथे 27. आता याच्या युनिट प्लेसला 7 आहे, म्हणजे याला 2 ने डिवाइड होणार नाही. मग नेक्स्ट प्राईम नंबर आहे 3. 3 ने डिवाइड करा, 3 9 जा 27. अगेन आता 2 ने डिवाइड होणार नाही, 3 नेच करावं लागेल. 3 3 जा 9. अगेन 3 ने गेला 1. बरोबर, म्हणजेच 216चे फॅक्टर्स काय आले, 2 हे फॅक्टर्स, हे जे फॅक्टर्स आहे हे राईट करायचे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, किती टाइम्स आलाय, 2 किती टाइम्स आलाय, 3 टाइम्स, आणि 3 किती टाइम्स आलाय, 3 टाइम्स. बरोबर, आता अशी ग्रुप करायची की 2 मल्टिप्लाय बाय 3 हा फर्स्ट ग्रुप झाला, सेकंड ग्रुप 2 मल्टिप्लाय बाय 3 हा सेकंड ग्रुप, अगेन 2 मल्टिप्लाय बाय 3, असे 3 ग्रुप झाले. बरोबर ना, फर्स्ट सेकंड आणि 3 ग्रुप्स. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, आता 3 ग्रुप्स म्हणजेच काय येईल, हे 2 मल्टिप्लाय बाय 3. 3 ग्रुप्स म्हणजे याची पॉवर किती, 3. 2 मल्टिप्लाय बाय 3 रेस टू 3. 216 इज इक्वल टू 2 इंटू 3 किती होईल, 6. 6 रेस टू 3. म्हणजे 216 चा क्यूब रूट काय आला, 6. आता हे राईट कसं करणार, क्यूब रूट राईट करतो कसं आपण, इथे हे काय झालं, स्क्वेअर रूट. आता क्यूब रूट राईट करायचं म्हणजे याच्या काय करावं लागेल, सर्टची पॉवर 3. 216 इज इक्वल टू 6, म्हणजे काय आला, 216चा क्यूब रूट 6. हेच कसं राईट करू शकतो आपण, 216 रेस टू 1/3 इज इक्वल टू 6. ओके, नेक्स्ट घेतला, सपोज मला 512चा क्यूब रूट फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं, क्यूब रूट. अगेन काय करावं लागेल, 512चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. तुम्हाला जर हॉरिझॉन्टल मेथडने येत असेल तर बेटर वे हॉरिझॉन्टल मेथडने केले तरी चालणार आहे. ओके, आता याच्या युनिट प्लेसला 2 आहे, म्हणून मी याला 2 फर्स्ट प्राईम नंबर 2 ने डिवाइड करते. 2 2 जा 4 1 5 2 5 जा 10 अगेन 1 256. इथे जर डिव्हिजन येत नसेल तर इथे साईडला केली तरी चालणार आहे. ओके, हिअर परत 2 ने मी डिवाइड करते. 2 1 जा 2 2 2 जा 4 कॅरी 1 6 2 8 जा 16. अगेन मी 2 ने डिवाइड करते. 2 6 जा 12 अँड 2 4 जा 8. अगेन मी 2 ने डिवाइड करते 32. आता सिंपल वे इथे मी 2 ने डिवाइड करत चालले, म्हणजे त्याचा काय मिळणार आहे मला, हाफ नंबर. आता 2 चा हाफ किती होईल, 16. बरोबर, नेक्स्ट परत मी 2 ने डिवाइड करते. आता याचा हाफ 8. परत मी 2 ने डिवाइड करते 4. इथे परत 2 ने डिवाइड केला. ओके, आता मी इथे सगळ्या ठिकाणी 2 का घेतलाय, कारण आपण काय करतोय, प्राईम फॅक्टर फाइंड आउट करतोय आणि फर्स्ट प्राईम नंबर काय आहे 2. जोपर्यंत 2 ने भाग जातोय तोपर्यंत दुसरा प्राईम नंबर घ्यायचा नाही, आणि आता प्रत्येक
नंबरच्या युनिट प्लेसला कुठले नंबर आले 2, 6, 8, 4, 2, 6. ओके, हे जे नंबर आले. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते 2ची की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर येतात त्या नंबरला 2ने कम्प्लिटली डिव्हाइड होतं, म्हणजे रिमाइंडर काय येतो 0. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी 2ने डिव्हाइड केले. आता मला याचे किती टाइम्स 2 आलाय 512 इज इक्वल टू, मी हॉरिझॉन्टल वेने राईट करते. किती टाइम्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, राईट करते मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 टाइम्स. आता मी काय करते 2, 2चे 3 ग्रुप्स करते ना. 2, 2, 2चे म्हणजे एका ग्रुपमध्ये किती पाहिजे 3, 2 पाहिजे मला. हा फर्स्ट ग्रुप झाला, हा सेकंड ग्रुप झाला आणि हा थर्ड ग्रुप झाला. बरोबर, मग आता मी प्रत्येक ग्रुपमधनं एक 2 घेते. याच्यातनं एक 2 घेतला, ह्या ग्रुपमधनं एक 2 घेतला आणि याच्यातनं एक 2 घेतला. बरोबर, म्हणजेच काय आणि रेस टू किती येईल 3. बरोबर, 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. काय आलं 8 क्यूब. बरोबर, 512 इज इक्वल टू किती आला 8 क्यूब. आता मला 512चा क्यूब रूट राईट करायचा आहे, म्हणजे मी काय करेल 500 रॅडिकल साइन मध्ये राईट करेल. क्यूब रूट राईट करायचा म्हणून मी इथे काय करेल 3 राईट करेल आणि इथे 8 रेस टू 3 आणि रेस टू 1/3 मी क्यूब रूट घेतलाय. हा 3 कॅन्सल होईल, म्हणजेच काय होईल की 512चा क्यूब रूट किती येईल 8. ओके, पॉझिटिव्ह +8. ही स्टेप नाही केली तरी चालेल, डायरेक्टली आता हा क्यूब काढून टाकायचा आहे. म्हणजे इकडे काय करावं लागेल क्यूब रूट घ्यावा लागेल. क्यूब रूट घेतला, मी फक्त करून दाखवलंय. डायरेक्ट तुम्ही असं राईट केलं तरी चालेल की 512 क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. इथे काय केलंय की दोघं साईडनी क्यूब रूट घेतलंय. क्यूब रूट घेतले म्हणजे काय की त्याची पॉवर किती, हा 500 मी रॅडिकल साइन मध्ये राईट केलं. जर तुम्हाला क्यूब आणि क्यूब रूट निगेटिव्ह नंबरचा काढायचा असेल तर तो काय येतो निगेटिव्ह नंबरचा क्यूब आणि क्यूब रूट पण काय येतो निगेटिव्ह. फॉर होमवर्क सॉल्व द प्रॅक्टिस सेट 3.3. एक्झाम्पल नंबर 1. सिम्प्लिफायचं हे जे एक्झाम्पल आहे हे होमवर्क घ्यायचं, हे मी सॉल्व करून दाखवते. ओके, आता क्यूब रूट ऑफ 16/54. आता ह्या 16ला आणि 54ला ह्या दोघही नंबरला 2ने डिवाइड होते. मी डायरेक्टली 2ने डिवाइड करते. 16ला जर मी 2ने डिवाइड केलं तर किती राहतील 8 आणि 54ला जर 2ने डिवाइड केलं तर त्याच्या हाफ किती राहतील 27. आता लॉज ऑफ इंडायसेस वापरायचं आहे कुठला की A/B ब्रॅकेट रेस टू M इज इक्वल टू A/M/B/M. म्हणजे हा जो क्यूब कॉमन आहे, क्यूब रूट जे कॉमन आहे ते काय होणार आहे सेपरेट. म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 अपॉन क्यूब रूट ऑफ 27. आणि क्यूब रूट ऑफ 8 का फाइंड आउट करायचं. क्यूब रूट ऑफ 8 काय येईल 2 आणि क्यूब रूट ऑफ 27 काय येईल 3. म्हणजे आन्सर येईल 2/3. किंवा आता अनदर वेने असं पण सॉल्व्ह करू शकता. क्यूब रूट ऑफ 8 अपॉन क्यूब रूट ऑफ 27 इज इक्वल टू. आता इथे क्यूब रूट ऑफ 8 हा कसला क्यूब आहे 2चा क्यूब. बरोबर, आणि नंतर 27 हा कसला क्यूब आहे 3चा क्यूब. आता हे 2⁻³ हे जे आहे क्यूब रूट ऑफ 3 हेच आपण कसं राईट करतो 2⁻³ ब्रॅकेट रेस टू 1/3 अपॉन 3⁻³ ब्रॅकेट रेस टू 1/3. हा 3 कॅन्सल होईल, रिमेनिंग काय 2/3. असं केलं तरी चालणार आहे किंवा हे सिम्पल वेने याचं क्यूब रूट फाइंड आउट करून घेतला तरी चालणार आहे. ओके, जे राहिले प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल ते सॉल्व्ह करायचे आहे. चॅप्टर हा इथे संपलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. थँक्यू.